जाणवते तुम्हाला सांगते मी. आपण 200 रुपयेचा माठ घेतो डेरा आणि 200 रुपयेचा बुके आपल्याला घ्यायचा असतो. मग शंकर दादा, तर बघा तुम्ही 200 रुपयेचा जो बुके असतो ना, फुलांचा तो सुकून जाणार असतो, माहीत असतंय आपल्याला. आणि जो 200 रुपयेचा माठ आणला ना, तो फुटतो अचानक आपल्या हातनं. धुताना किंवा पाणी भरताना किंवा धक्का लागून फुटतो. तर आपल्याला किती हळ होते. बाई 200 रुपयाचा माठ आणला आणि फुटतं, किती मन दुःखी होतंय आपलं. कारण त्या माठाकडनं आपल्याला अपेक्षा असते, की हा माठ टिकावा आणि ह्याच्यामध्ये थंड पाणी आपण प्यावं, है ना? तसंच माणसाचं असतं. माणसाला पण आपलं म्हणजे माणसाला म्हणजे सर्वांनाच अपेक्षा असते, की आपल्या मुलांनी आपल्याला सांभाळावं, आपली देखभाल करावं. नाहीतर आपलं मन दुःखी होतं. हे प्रत्येक असं असतं. वस्तूमागे सुद्धा प्रत्येक वस्तू असते ना, त्याच्या मागे सुद्धा कारण असतं. ते माठावरूनच मला जाणवलं. तो फुटला तर आपल्याला दुःखी होतं. आणि हा बुके असतो तो पण 200 रुपयाचा असतो. तो सुकला तर आपल्याला काहीच वाटत नाहीये. कारण तो माहीत असतो, की आपल्याला सुकणार आहे तो. पण ज्याच्याकडनं अपेक्षा असतो, तोच जर असं झालं तर आपल्याला दुःख होतं आपल्याला.